मॉर्निंग स्टुडंट, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाण्यासाठी आवडत असतील. कोणाला कारले आवडत असेल, कोणाला वांग्याची भाजी आवडत असेल, कोणाला पालेभाज्या आवडत असतील. तर अशा प्रकारचीच भाज्यांची गंमत हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. 9वा पाठ भाज्यांची गंमत. चित्रे पहा, वाचा. आईने तेजसला ताट वाढले. ताट्यात कारल्याची भाजी. कडू कारले त्याला आवडत नसे. आई, मला ही भाजी नको, तेजस म्हणाला. तसाच तो ताटावरून उठला. आई तेजसवर खूप रागवली. आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला. तो उपाशीच झोपला. तुम्हा सर्वांना सुद्धा कारले आवडते का? तर तुम्हाला कारले कडू असल्यामुळे ते आवडत नसेल. मग त्या दिवशी तेजसच्या आईने सुद्धा कारल्याची भाजी केलेली होती आणि तेजसला ताटामध्ये कारल्याची भाजी वाढलेली होती आणि त्याला कडू कारला आवडत नसल्यामुळे तो ती भाजी नको असं आईला सांगत होता आणि तो त्या ताटावरून उठलेला आहे आणि ताटावरून उठल्यानंतर आई त्याच्यावर रागवलेली आहे आणि आई बोलल्यानंतर तेजसला त्याचा खूप राग आला आणि तो तसाच उपाशी झोपलेला आहे. त्यानंतर पहा, झोपेत त्याला स्वप्न पडले. स्वप्नात तो मंडईत गेला. मंडईत भाजीची दुकाने सजलेली. सगळीकडे भाज्याच भाज्या. बापरे, किती ह्या भाज्या! तेजस मनातल्या मनात म्हणाला. तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा आला आणि त्याला म्हणाला, भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे तर मलाच खा. झोपेत तो झोपलेला आहे रुसून उपाशी. त्यानंतर त्याला झोपेत स्वप्न पडलेलं आहे. तो या स्वप्नात तो भाजीच्या मंडईत गेलेला आहे. तिथे दुकाने सजलेले आहेत. सगळीकडे भाज्याच भाज्या आहेत आणि तो स्वप्नात म्हणत आहे, बापरे, किती ह्या भाज्या! तेजस मनातल्या मनात म्हणू लागलेला आहे. तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा येतो आणि त्याला म्हणतो, तू मला भाजून खाऊ शकतोस, उकडून खाऊ शकतोस, तळूनसुद्धा खा आणि तू मला खाल्ल्यामुळे तुझे वजनसुद्धा वाढेल किंवा वजन वाढवायचे असेल तर तुम्ही मलाच खावा, असा बटाटा सांगत आहे. पळत पळत टोमॅटो आला. तेजसकडे पाहून हसला आणि म्हणाला, जर तुम्ही खाल तर होतील गाल लाले लाल. कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार. सूप आणि श्वास तुमच्यासाठी आहेत खास. त्यानंतर पहिल्यांदा स्वप्नात कोण आलेलं आहे पळत? तर बटाटा आलेला आहे. त्यानंतर टोमॅटो आलेला आहे आणि तेजसकडे पाहून ते टोमॅटो हसत आहे. मला जर तू खाल्लेस तर तुझे गाल हे लाले लाल होतील. कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर तुम्हाला लागणार आहे आणि सूप आणि सॉससुद्धा आपण टोमॅटोपासून तयार करतो का नाही, तुमच्यासाठी हे खास आहेत. त्यानंतर पाठीमागच्या पेजवरती पहा. मुळा आणि गाजर तोऱ्यात म्हणाले, आम्हाला रोज खाणार, त्याचे डोळे सुंदर राहणार, डोळ्यांना ताकद मिळणार, चष्मा लवकर नाही लागणार. काकडी आली उड्या मारत आणि म्हणाली, मी असते थंडगार, मला खाण्यात मजा फार, तुम्हाला व्हायचे सशक्त तर मलाच खा फक्त. त्यानंतर मुळा आणि गाजरसुद्धा तोऱ्यात म्हणायला लागलेला आहे, आम्हाला रोज जे खाणार आहे त्यांचे डोळेसुद्धा मी सुंदर बनवणार आहे, त्यामुळे डोळ्यांना ताकदसुद्धा मिळणार आहे आणि चष्मा तुम्हाला लागणार नाही. काकडी आली उड्या मारत आणि म्हणाली, काकडी गार असते की नाही? ती म्हणते, मी थंडगार असते, मला खाण्यामुळे तुम्हाला फार मजा येईल, तुम्हाला व्हायचे सशक्त तर मलाच खा, तुम्हाला सशक्त व्हायचे असेल तर तुम्ही मलाच खाल्ले पाहिजे, असे काकडी म्हणत आहे. त्यानंतर बघा, तिकडून आली मेथी, तिच्यासोबत होते चुका, चाकवत, माठ आणि पालक. एकमेकांचा हात धरून ते गाऊ लागले, हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या, आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याचा लागेल तुम्हाला चटक. तिकडून लगेच मेथी आलेली आहे स्वप्नामध्ये आणि तिच्यासोबत चुकासुद्धा आहे, चाकवत आहे, माठ आहे आणि पालक. ते एकमेकांचे हात धरून गाणे गात आहेत आणि हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. रोज ताज्या ताज्या हिरव्या पालेभाज्यासुद्धा आपण खाणं गरजेचं आहे. आपल्याला त्यातून पोषक घटक मिळते आणि खाण्याचे तुम्हाला चटकसुद्धा लागून जाईल. त्यानंतर बघा, तेवढ्यात आले कारले हिरव्या रंगाचे, खडबडीत अंगाचे. ते म्हणाले, माझ्याकडे पाहून
नका हसू, चुकूनही कधी नका रुसू. माझ्यात आहेत खूप गुण, घ्यावेत तुम्ही ते जाणून. मी आहे खूप औषधी, आजारपण येणार नाही कधी. तेवढ्यात त्याच्या आईनं कारल्याची भाजी केलेली असते ना, त्यामुळे तो उपाशी झोपलेला असतो आणि त्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा हिरवे कारलेच येते. त्या हिरव्या रंगाचे कारले खडबडीत रंगाचे असते. ते कारले म्हणत आहे की स्वप्नामध्ये, माझ्याकडे पाहून तुम्ही हसू नका, चुकून कधीही तुम्ही रुसू नका. कारल्याची भाजी केली आहे त्यामुळे माझ्यात खूप चांगले गुण आहेत, हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. मी औषधी आहे आणि आजारपण मला खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणतेही आजारपण येणार नाही, असे कारले सांगत आहे. त्यानंतर पहा, तेजस लक्ष देऊन ऐकत होता. सगळ्यांनाच काहीतरी सांगायचे होते. त्यात भेंडी, गवार, वांगी होती, पडवळ आणि कोबी होती, मिरची पण होती. सगळ्यांनी एकच घाई केली. त्याच्या गलाक्याने तेजसला जाग आली. तेजस लक्ष देऊन ऐकत होता. ह्या भाज्या काय सांगत आहेत, सगळ्यांना तरी काहीतरी सांगायचं होतं. मग त्यात भेंडी आणि गवार का मागं पडेल, पडवळ आणि कोबी तरी का मागे पडेल, मिरची पण होती. सगळ्यांनी एकच घाई केली. त्याच्या गलक्याने तेजसला जाग आली. गलका म्हणजे गोंधळ करू लागलेले आहे सर्व. तो पळतच आईकडे गेला आणि आईला म्हणाला, आई, आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार, मला सर्व भाज्या आवडतात. ह्या भाज्यांनी जे स्वप्नात येऊन तेजसला सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याला सगळ्या भाज्यांचे महत्त्व, भाज्या खाल्ल्यामुळे कोणते पोषक घटक मिळतात हे त्याला समजलेलं आहे. कारल्यानं सुद्धा मला खाल्ल्यामुळे तुम्हाला आजारपण येणार नाही, मी औषधी कसं आहे हे समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे तो पळतच आईकडे गेलेला आहे आणि आईला म्हणत आहे, मी आजपासून सगळ्या भाज्या खाणार आहेत आणि सर्व भाज्या मला आवडतात. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा दररोज सगळ्या भाज्या खाणं गरजेचं आहे आणि यानंतर आपण हा पाठ तुम्ही वाचन करायचा आहे आणि त्यानंतर आपण स्वाध्याय सोडवण्यासाठी घेणार आहोत. धन्यवाद.